बघूयात पुढची बातमी। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना झालेली आहे। आघाडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडलेली आहे। नेमकं हे विमान कुठून कुठे जात होतं या संदर्भात अद्याप तरी कोणतीच स्पष्टता आलेली नाहीये। मात्र बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याचं कळतंय। या विमान दुर्घटनेमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, पुढे कोणती हानी झाली आहे का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। त्या संदर्भात अजून तरी कोणतीच स्पष्टता समोर आलेली नाहीये। मात्र या घडीची मोठी बातमी ती म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना झालेली आहे। या दुर्घटनेचं कारण कळू शकलेलं नाहीये। विमान नेमकं कुठून कुठे जात होतं, विमानामध्ये किती जण होतं या संदर्भात देखील अजून तरी प्राथमिक माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या घडीची मोठी बातमी ती म्हणजे बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना झालेली आहे। आता संपूर्ण तपास केला जातोय। त्या ठिकाणी प्रशिक्षण विमानाला दुर्घटना झाल्याचं कळतंय। बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना झालेली आहे। विमानामध्ये नेमके किती जण होते या संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। मात्र आता ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना घडलेली आहे। विमानाचा अपघात झालेला आहे। विमानतळावरती प्रशिक्षण विमान कोसळलेलं आहे। या विमानात नेमके किती जण होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। हे प्रशिक्षण विमान आहे आणि हेच या ठिकाणी कोसळलेलं आहे। बारामतीमधली ही दृश्य आपण बघत आहोत। बारामतीमध्ये प्रशिक्षण विमानाला दुर्घटना घडली आहे। प्रशिक्षण विमान होतं हे कोसळलेलं आहे। या विमानात साधारणतः किती जण होते या संदर्भात आकडा समोर आलेला नाहीये। मात्र या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय सध्या त्या ठिकाणी काही व्यक्ती एकत्र आलेले आहेत आणि हे विमान नेमकं कसं कोसळलं आहे या संदर्भात अजून तरी कोणतीही स्पष्टता समोर आलेली नाहीये। मात्र बारामतीमधली ही दृश्य आपण बघत आहोत। प्रशिक्षण विमान होतं हे आणि हे विमान कोसळल्याची माहिती मिळतेय। हे विमान नेमकं कोणत्या कारणामुळे कोसळलं, अपघात नेमका कसा झाला या संदर्भात अजून तरी कोणती माहिती समोर वाटते। दृश्य आपण बघत आहोत बारामतीमधली आहेत। प्रशिक्षण विमानाला दुर्घटना घडलेली आहे। या विमानामध्ये प्रशिक्षण घेणारे आणि प्रशिक्षक नेमके किती जण होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत स्पष्टता अद्याप तरी समोर आलेली नाहीये। मात्र हीच मोठी बातमी, बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडलेली आहे। ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याचं कारण काय होतं, तांत्रिक बिघाड होता का की अजून काही होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या विमानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। काही व्यक्ती त्या ठिकाणी जमलेले आहेत। स्थानिक लोक तिथे एकवटलेले आहेत आणि विमानामध्ये कोण होतं या संदर्भात आता पुढे माहिती समोर येईल। बारामती विमानतळावरती प्रशिक्षण विमान हे कोसळलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय। एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद केलेली आहेत। काही व्यक्ती त्या ठिकाणी जमलेले आहेत। विमानामध्ये नेमके किती जण होते, त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तिथे वाहन देखील एका बाजूला आपल्याला दिसतंय। या व्हिडिओमध्ये बारामतीमधली ही दृश्य आहेत। प्रशिक्षण विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे। या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय। बारामतीमधली आहेत। प्रशिक्षण विमान हे थेट खाली कोसळलेलं आहे आणि या विमानामध्ये नेमके किती जण होते बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। विमान कसं कोसळलं आणि कधीची घटना आहे हे पाहणं अतिशय